कधीकधी नातं तुटत नाही, फक्त शांत होत जातं. वाद होत नाहीत, भांडणंही होत नाहीत, पण तरीसुद्धा काहीतरी बदललेलं जाणवतं. मनात एक प्रश्न सतत फिरत राहतो. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का? आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, जी नातं धरून ठेवतीये, पण आतून तुटतीये. आज आपण जाणून घेणार आहोत, प्रेम कमी झालंय हे ओळखायची सर्वात सोपी आणि खरी खूण. प्रेम कमी झालं की सगळ्यात आधी बदलतात लहान गोष्टी. तो विचारणं थांबवतो. तू कशी आहेस? दिवस कसा गेला? त्याचं बोलणं कमी होतं. त्याचे रिप्लायज छोटे होतात आणि वेळ हळूहळू कमी होत जातो. लक्षात ठेवा, प्रेम अचानक संपत नाही. ते आधी हळूहळू थकायला लागतं. प्रेम कमी झालंय हे ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे तो तुमच्या भावनांकडे पूर्वीसारखं लक्ष देत नाही. तुम्ही दुखावले असता तो समजून घेण्याऐवजी म्हणतो, तू जास्त विचार करतेस. यात एवढं काय आहे? तू ओव्हर रिॲक्ट करतेस. ही वाक्य खूप शांतपणे प्रेम संपल्याचं सांगून जातात. कारण जिथे प्रेम असतं, तिथे भावना ओझं नसतात. तो बिझी असतो, हे मान्य. पण प्रश्न हा नाही की तो बिझी आहे. प्रश्न हा आहे, तो तुमच्यासाठी वेळ काढतो का? जर मित्रांसाठी वेळ आहे, फोनसाठी वेळ आहे, बाकी सगळ्यासाठी वेळ आहे, पण तुमच्यासाठी नाही, तर ही केवळ व्यस्तता नाही. ही प्रायोरिटी बदलल्याची खूण आहे. आणि जिथे प्रायोरिटी नाही, तिथे प्रेम टिकत नाही. नातं टिकवण्यासाठी दोघांची गरज असते. पण जेव्हा बोलायचा प्रयत्न तुम्हीच करता, समजून घ्यायचा प्रयत्न तुम्हीच करता, नातं वाचवायचा प्रयत्न तुम्हीच करता आणि समोरचा फक्त शांत राहतो, तेव्हा समजून घ्या, प्रेम कमी झालंय. कारण जो माणूस प्रेम करतो, तो नातं गमावण्याकडे दुर्लक्ष करून पाहत नाही. प्रेम कमी झालंय याची अजून एक मोठी खूण म्हणजे तुम्ही स्वतःला बदलायला लागता. मी जास्त बोलू नये. मी असं वागू नये. मीच ॲडजस्ट करायला हवं. हळूहळू तुम्ही तुमचंच अस्तित्व कमी करता. लक्षात ठेवा, खरं प्रेम तुम्हाला लहान करत नाही, ते तुम्हाला मोकळं करतं. कधीकधी प्रेम कमी झालंय हे मान्य करणं खूप कठीण असतं. पण स्वतःला रोज दुखवणं त्याहून कठीण असतं. जर तुम्हाला नात्यात असूनही एकटं वाटत असेल, तर तीच सर्वात मोठी खूण आहे. प्रेम तुमचं ओझं बनत नाही, ते तुमची ताकद बनतं. स्वतःवर प्रेम करा. स्वतःची किंमत ओळखा. कारण ज्याला तुम्ही खूप आहात, तो तुम्हाला कमी वाटू देणार नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाशी जोडला गेला असेल, तर कमेंट करा. हार्ट टॉक मराठीला सबस्क्राईब करा, कारण इथे नात्यांबद्दल खरं बोललं जातं.